त्या लेवलची कळ तुम्ही अनुभवता जेव्हा तुम्हाला हवी असलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते. त्याला त्याला पर्याय नसतो. बरेचदा मोस्ट मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की कोणीतरी महत्वाकांक्षी असतं, कोणाला तरी यापेक्षा बेटर असं काहीतरी ऑप्शन मिळतं. कारणं विविध असतात, पण त्याच्या जाण्यानंतरचा जो त्रास आहे तो त्रास अनबिलिव्हेबल असतो. आणि बरेचदा आपल्याला वाटतं की अचानक गेली ती व्यक्ती आपल्याला सोडून, काही कारण देऊन वगैरे. पण मी तुम्हाला खरं सांगतो, एखादी व्यक्ती जी जाणार असते ना तुमच्या आयुष्यातून, ती मनाने खूप आधी गेलेली असते तुमच्या आयुष्यात. कृती करून जाण्यासाठी तिला वेळ लागतो, कारण ती बहाणा शोधत असते तुमच्यावर खापर फोडायला. ती वाट बघत असते की मी संधी कधी मिळते मला ह्या व्यक्तीवरती ब्लेम करून मी मोकळेपणाने निघून जाईल. आणि अशा सगळ्या केसेसमधले माझ्या DM मध्ये, माझ्या मेसेजेसमध्ये पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहून येतात. मला एक मेसेज आला होता रात्री 2:30 वाजता. दादा, हातात सिगारेट आहे माझ्या, मी माझ्या पायाला पोळून घेतलं, सिगारेटचे चटके दिले स्वतःला आणि दोरी अडकून ठेवल्यावरती. मला संपवायचं आहे, पण गेले 1.5 तास तुझं सगळं चांगलंच होणार हा व्हिडिओ मी रिपीट मोडवर लावून ठेवलाय आणि आता नाही करणार म्हणून त्याने सांगितलेलं मला. मी शपथ सांगतो, मी फक्त गेल्या 4-5 वर्षापूर्वी व्हिडिओज बनवण्यासाठी माझी आवड म्हणून व्हिडिओज बनवायचं. मला माहित नव्हतं की मी लोकांच्या आयुष्यात एवढा काहीतरी इम्पॅक्ट क्रिएट करेन. व्हिडिओ बनवणं, कॉन्टेंट क्रिएट करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. बट परमेश्वराच्या कृपेने म्हणा किंवा मी ज्या फिलॉसॉफरना मानतो ते माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मी लिटरली सांगतो की मी लोकांना, मला कधी कधी कळतच नाही की मी त्यांच्या इमोशन्सना त्यांचा एवढा आधार बनलोय. मी त्यांच्या प्रत्येक शब्दांना, त्यांना जे बोलता येत नाही त्या गोष्टींना मी शब्दात मांडू शकतोय. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे मला एक गोष्ट कळली की प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे आणि तो प्रॉब्लेम सगळ्यात मोठा एकच आहे की त्याने स्वतःचं अस्तित्व झिडकारलंय. त्याला स्वतःपेक्षा जास्त त्याच्या घरच्यांची, स्वतःपेक्षा जास्त त्याच्या आयुष्यात असणाऱ्या व्यक्तीची, स्वतःपेक्षा जास्त समाजाची त्याला पर्वा आहे. मी म्हणत नाहीये की तुम्ही सगळ्यांचा विचार करणं सोडून द्या आणि स्वार्थीपणाने स्वतःचा विचार करा, नाही असं नाही. स्वतःचा विचार करणं म्हणजे स्वार्थ असं जर कोणाला वाटत असेल तर निव्वळ मूर्खपणा आहे. मी लोकांना अक्षरशः बघितलंय. मी म्हटलं ना की आवडती व्यक्ती आयुष्यातनं जाणं, किंवा आवडती व्यक्ती सोडून द्या, हे प्रेमाचं तर झालंच, पण काही लोक आता ज्यांनी खूप छान प्रवास केला आयुष्याचा आणि बरीच वर्ष सगळे उन्हाळे पावसाळे बघितले, त्यांच्या आयुष्यातनं ज्याची साथ होती अशी व्यक्ती पण जाते. कोणाची आई गेली असेल, कोणाचे वडील गेले असतील, कोणाचा भाऊ बहीण, हे सगळे येन केन प्रकारे कुठल्या तरी कारणाने गेले असतील. त्या प्रत्येकाला माहिती आहे की एखाद्याची जेव्हा सवय झालेली असते आपल्याला, तेव्हा त्या व्यक्तीच्या जाण्यानं जो त्रास होतो तो भरून कसा काढायचा. मला सांगा, आपण जे तरुणपणात म्हणजे तरुण वयामध्ये असताना ज्यांचं ब्रेकअप झालंय, ज्यांचं रिलेशन तुटलंय, त्या व्यक्तीवरती पूर्णपणे डिपेंडन्सी होती. म्हणजे एक पत्त्याचा बंगला असतो, आपण खूप मनापासून ते पत्त्याचा बंगला बांधतो, वाऱ्याची एक झुळूक येते आणि पत्त्याचा बंगला पडतो. आपण सुद्धा बरेचदा एका व्यक्तीसोबत स्वप्न बघितलेली असतात टिल द एंड. झालंय असं, तुम्ही स्वप्न बघितलेली आहेत, तुमच्या मनात काही इच्छा होत्या, पण तुमच्या आयुष्यात असे काही मोड आले जिथे तुम्हाला ती सगळी स्वप्न चेंज झाली. तुम्हाला जे वाटत होतं त्यातलं काहीच राहिलं नाही. म्हणजे तो पत्त्याचा बंगला जो उभा केला होता मनातल्या मनात, तुम्ही तो असा कोसळला. आणि मग अशा वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम काय झाला की तुम्ही फक्त आणि फक्त त्या व्यक्तीसोबतच सगळं बघितलं असल्यामुळे तुम्हाला पुढे काय करायचं पूर्ण अंधारी आली. तुम्हाला काहीच कळेना की आता यानंतर मी काय करू. इवन तो हेही सांगतो, मी एक व्हिडिओ बनवला होता की कोण म्हणतं पुन्हा प्रेम होत नाही, आणि एवढा कॉन्ट्रोवर्शियल व्हिडिओ झाला होता तो. विदिन 12 hours 1 million क्रॉस झाले होते त्या व्हिडिओला आणि 5,500 कमेंट्स आले होते. आणि अक्षरशः प्रत्येक जण आपली कहाणी सांगत होता आणि मला शिव्या पण घालत होते, कारण काही लोकांना कोणाला रिप्लेस करणं जमतच नाही आयुष्यभर. माझा एक मित्र, त्याचा किस्सा सांगतो तुम्हाला. त्याचा जेव्हा ब्रेकअप झाला तेव्हा तो
रात्री बेरात्री थरथर कापत उठायचा, आईचा हात पकडून बसायचा रात्रभर, त्याला सुचायचं नाही काही. तो इतका इतका मूर्खासारखा बिहेव करायचा की म्हणजे तो एक वेगळ्या पर्सनॅलिटी मधला होता आणि तो ऑलमोस्ट वेडा होतो की काय अशा लेवलला तो पूर्ण बिहेव करायला लागला होता. ह्या सगळ्या गोष्टींचं कारण असतं की आपण एका व्यक्तीवर डिपेंड होऊन बघितलेली स्वप्न, आणि आपल्याला कधीही असं कोणी शिकवलेलं नाहीये की चल ठीक आहे परत प्रयत्न कर. स्पेसिफिकली तुम्हाला शाळेमध्ये सगळं शिकवलं, नागरिकशास्त्र, इतिहास आणि ते साइन कॉस थिटा, त्याचं तर काय मला अजूनपर्यंत कुठं वापर नाही झालेला आहे. लोक जन्मून मेली तरी पण त्याचा वापर झाला नाही. मी म्हणत नाही ते शिकवायला नाही पाहिजे, शिकवा, पण त्याच्याबरोबर काही बेसिक गोष्टी शिकवण्याची गरज होती ना. माणूस कसं व्हायचं आहे, एकांत कसा हँडल करायचा आहे, स्वतःची किंमत कशी करायची, स्वतःला कसं सांभाळायचं आहे, कोणीच नाही शिकवलं आपल्याला. आणि जगात सोडून दिलं बोंबलत एकटं. तुम्ही विचार करा की तुम्हाला एखाद्या लहान लेकराला ज्याला काहीच माहिती, तुम्ही त्याला बाजारात नेऊन सोडलं तर काय अवस्था होईल त्याची. बाजारच मांडलाय तुमच्या सगळ्या भावनांचा, तुम्हाला नेऊन सोडलं, लढ, तिला लग्न करून जा. आता एक्स्ट्रीम केसेस आहेत बघा ना. एक काळ होता जेव्हा लग्न करताना पैसा जुमला वगैरे बघितला जायचा, हा, त्याची पत बघितली जायची, जो पार्टनर निवडतोय त्याच्याबरोबर काय जमणार आहे का नाही जमणार आहे काय नाही, दिलं लावून लागलं का नाही, त्यांचं सगळं भारी आहे. त्यावेळेच्या जनरेशनला डिवोर्स सोडणं हा प्रकार माहिती नव्हता, त्यामुळे त्यांनी आयुष्यभर हाय त्याच्या मला आहे ते वाढलेलं गोड मानायचं म्हणून शेवटपर्यंत निभावलं. आणि एक आताची जनरेशन आहे ज्यांना 3 महिने पुरेसे आहेत डिवोर्स घ्यायला. माझ्या लिटरली डीएम्स मध्ये इतके मेसेजेस आहेत, 6 महिन्याच्या आत त्यांना रिलेशनचा कंटाळा आलेला आहे. 6 महिन्याच्या आत. माझं लव्ह मॅरेज असून 6 महिने आम्ही एकमेकांशी भांडत होतो, अजूनही भांडतोय. भांडला नाही तर तुमचं काय उपयोग काय तुमचा. पण इतकं भयंकर त्या गोष्टी होत्या ना, कोण कोणाबरोबर राहते सगळं मिक्स करून तुमच्या भावनांना फक्त एका चाकोरीत बांधून टाकून दिलं सोडून, तुम्हाला कर मॅनेज, तू शिक, तुझं तू काय करायचं. कोणीही तुम्हाला काउन्सिल करायला आलं नाही, काय नाही काय नाही. आता ऍटलीस्ट सोशल मीडियावरती कोणतरी अमुक तमुक तुम्हाला सांगताय तरी ना, पॉडकास्ट ऐकताय तुम्ही, काहीतरी. ती जनरेशन विचार करा ज्यांना हे काही अवेलेबलच नव्हतं. ते काय होईल ते सहन करायचं, जे काय होईल ते मनात ठेवायचं, आणि याच दरम्यान तुम्ही मनात भावनांना पूर्णपणे दाबायला शिकलात म्हणतोय मी. तुम्हाला एक्सप्रेस करायला, तुम्हाला मी 4 लोकांना पुढे येऊन बोलायला म्हणलं व्यक्त व्हा, कोणाला काही व्यक्त होता येत नाही. सगळं फक्त मी करतो मॅनेज असं म्हणायचं, येणे माझ्या मागल्या